नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज एक नवीनच टॉपिक घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी आणि जो तुमच्या फायद्याचा खूप आहे. आज आपण भेटणार आहोत समीर मजली यांना, जे ग्रीन सेव्हर्सचे संस्थापक आहेत. त्यांना आपण ओळखतोच, पण त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय आणि तो म्हणजे स्ट्रॅटमेन, म्हणजे स्ट्रॅटेजिक मेंटोरिंग सोल्युशन्स. काय आहे हे आपण त्यांच्याशी बोलूनच जाणून घेऊया. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर मी सांगितलं की एक नवीन उपक्रम तुम्ही हाती घेतलाय, ज्याचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे. तर काय आहे नेमकं? मी जवळजवळ 2000 सालापासून शिक्षण क्षेत्रात आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. मी शिक्षण क्षेत्रात आलो म्हणजे शिक्षणाबद्दल थोडी आसक्ती होती, थोडे इंटरेस्ट असा होता आणि आपण ज्या चुका शिकत असताना केल्या त्या इतर लोकांनी करू नये, हा हेतू. बर. कारण प्रत्येक माणसाला ग्रॅज्युएशन संपल्यावर लक्षात येतं की ग्रॅज्युएशन करताना काय करायला पाहिजे होतं. दुर्भाग्याची गोष्ट आहे की ते संपल्यावरच लक्षात येतं, म्हणजे ते चालू असताना कोणत्या भानगडीत मार्गदर्शन भेटत नाही. तर शिक्षण असं एक प्रक्रिया आहे जी चालू आहे. त्यातनं कसले ग्रॅज्युएट येत आहेत, त्यांना कितपत येत आहे ह्याच्याबद्दल खूपदा बोललं जातं, पण मला वाटत नाही ह्याच्याबद्दल काही केलं जात आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी संस्था उभ्या केल्या गेल्या किंवा कॉलेजेसमध्ये स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम चालवतात. लोकल बऱ्याचशा संस्था आहेत जे इंग्रजी शिकवतात, कम्प्युटर शिकवतात आणि त्यातनं बाहेर आलेली मुलं त्यांच्याशी तुम्ही बोलता तेव्हा तुम्हाला कळतंय की अंतर किती आहे. जे इंडस्ट्री, व्यवसाय आणि कारखाने आपण जे म्हणतो त्यात आणि त्या मुलांना जे यायला पाहिजे त्याच्यामध्ये अंतर किती आहे. प्रचंड अंतर आहे. म्हणजे जवळजवळ संबंध नसल्यासारखंच आहे. मी मुलांना भेटतो, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी असतात आणि ते म्हणतात की म्हटलं तुम्ही किती कारखाने बघितले आजपर्यंत. अच्छा. तर ते म्हणतात की एक पण नाही. मग इतकी वर्ष केला काय. ते म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ बघून पोहायला शिकतो असं झालं. परफेक्ट उदाहरण परफेक्ट आहे. म्हणजे यूट्यूब व्हिडिओ बघून किंवा ब्लॅकबोर्डवरती लिहून मला कोणतर पोहायला शिकवत आहे. पोहायचं म्हणजे बाहेर जायला पाहिजे. नक्कीच. बाहेरचं जे जग आहे त्याच्याशी संपर्क जर नसला तर त्या मुलांचा उपयोग काय. स्वप्न मोठी असतात. हो, UPSC करायचं असते, KS करायचं असते, IAS करायचं असते आणि त्या व्यक्तीला साधं बोलायला पण येत नसते. म्हणजे तिसरी व्यक्ती खोलीत आली की घाबरून बाजूला जाणारी माणसं, अशी स्वप्न, म्हणजे स्वप्न रंगवायला लोकांना सगळे शिकवतात. त्याची उदाहरणं पण दिली जातात, त्याच्याबद्दल लोक टाळ्या पण वाजवतात. पण ह्या मुलांसाठी आपण काय करतोय? काहीच करत नाही. किंवा त्याला सामोरं जाण्यासाठी जे प्रिपरेशन पाहिजे, जे पाऊल बाहेर ठेवायला पाहिजे ते कोणी ठेवायला तयारच नाही आणि त्याच्यासाठी आपल्या शिक्षण प्रणालीत जागाच नाही आहे. म्हणजे आपण रोजचं टाइम टेबल एवढं टाईट करून ठेवलंय आणि त्यात परीक्षा एवढ्या कोंबलेत आणि त्यात शिक्षकांना एवढी कामं लावलेत की शिक्षणाकडे लक्ष द्यायला शिक्षकांना वेळ कुठं आहे. बरोबर. आमचे शिक्षक कधी मला नाही बाबा मला नोट संपवायचेत, मला डायरी मेंटेन करायचंय, मला हे करायचंय ते करायचंय, ह्याच्यामध्ये आमचे शिक्षक कधीही व्यस्त नव्हते. बरोबर. त्यामुळे आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते असायचे, अवेलेबल होते. नक्कीच. आता शिक्षक कुठं आहेत? शिक्षक आणि जे स्टुडंट आहेत त्यांच्यामध्ये नातं कुठं आहे? उपयोग जोपर्यंत त्या व्यक्तीचा असतो तोपर्यंत त्या माणसाला सगळे सलाम करतात आणि नंतर सोडून देतात. 10वी संपल्या रिझल्ट आल्या शाळेतल्या टीचरकडे मुलं डुंकून बघत नाहीत की ज्याच्यासमोर काल मुलं ते डोकं खाली घालून एकदम विनम्रतेने थांबत होती. तर कामापुरता मामा असं सगळं समाजामध्ये चाललेलं आहे. हे शिक्षणात व्हायला नको होतं. आणि आपण म्हणतो याला की हे सगळं प्रोफेशनल झालेलं आहे, याला सिस्टम्स आलेले आहेत, ह्याला स्मार्ट बोर्ड आलेले आहेत. पण मला वाटत नाही की मला जो व्यक्ती मला शिकवतोय त्याच्याशी माझं जोपर्यंत नातं नाही आहे आणि मी ज्याला शिकवतो त्याच्याशी माझं जोपर्यंत नातं नाही आहे की त्याचं जे भलं होईल किंवा वाईट होईल त्यांनी मला फरक पडतो, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण होत नाही. आणि मला वाटत नाही भारतीय संस्कृती अशी ह्या प्रकारच्या शिक्षणाची कधी होती. सेमिस्टर सिस्टम म्हणली, डोकं वर घातलं की समोर परीक्षा असतात, मुलं शिकणार केव्हा? पुढचं पाठ मागचं सपाट, 2 सेमिस्टर संपले की 2 सेमिस्टरच्या आधीचं सगळे गेलेलं असते. होय ना. शाळेत पहिलीपासून बघतो आपण तेच चालू आहे. पुढचं पाठ मागचं सपाट, ते घेऊन काय करणार?
आम्ही ज्या पद्धतीत शिकलो, ज्या प्रणालीत शिकलो ती खूप साधी होती असं म्हणा पाहिजे तर. मॉडर्न नव्हती म्हणा पाहिजे तर, प्रोफेशनल नव्हती म्हणा पाहिजे तर. जशा प्रकारे आमच्या मास्तरांनी आम्हाला वागणूक दिली त्याच्यामध्ये तुमचे ते ह्युमन राईट्स नव्हते समजा, पण ते शिकवत होते. आमचं भलं बुरं त्यांना कळत होतं. आम्हाला पण कधी वाटलं नाही की त्यांनी मला थांबवलं म्हणजे मी काय तर चुकीचं केलं असणार आहे. कारण त्या माणसाला माझी काळजी आहे. ही जी काळजी आहे ना दोन्ही बाजूनी, ती जोपर्यंत होती तोपर्यंत शिक्षणाला काय तर अर्थ होता. आता जत्रा आहे, काय फरक पडतोय कुणाला असं चाललेलं. तर हे मी इतकी वर्ष पाहत आहे. आणि आपण म्हणतो ना की आपल्याकडे आपल्या देशात एवढे प्रॉब्लेम आहेत, आपल्याकडे पोल्युशन आहे, आपल्याकडे करप्शन आहे, आपल्याकडे लोकांना खायला नाही, आपल्याकडे रस्ते खराब आहेत आणि हजार गोष्टी म्हणतो आपण. आपल्याकडे करप्शन प्रचंड आहे, कोणी त्याच्याबद्दल काय करतच नाही. हे सगळं 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 आपण बोलताना विसरतो की जबाबदार नागरिक तयार केल्याशिवाय एक आदर्श समाज होऊ शकत नाही. अगदी कान पकडून सांगायला जोपर्यंत आई वडील नाही आहेत किंवा आई वडिलांच्या जागी शिक्षक नाही आहेत तोपर्यंत मुलं सुधारत नाहीत. आणि बिघडायला कारणं 100 आहेत, ती वाढलेत. होय, बिघडायची साधनं वाढलेली आहेत. पण असं कोण मला फार चुकून सापडतंय हो की कुणाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे क्लासमध्ये येऊन 1 तासभर बसून टीचर काय सांगते हे ऐकणे आणि ते लिहून घेणे आणि ते परीक्षेत लिहिणे, हे शिक्षण नाही आहे. शाळांनी मुलांना काय शिकवायला पाहिजे? शाळांनी मुलांना काय शिकायचं हे शिकवायची काही गरज नाही आहे. कसं शिकायचं हे शिकवायची गरज आहे. टेल देम हाऊ टू लर्न, नॉट व्हॉट टू लर्न. बरोबर. मला खूप वाईट वाटते जेव्हा आई वडील उभारून सांगतात की आम्ही जे 10वीत शिकलो तो माझा मुलगा 6वीत शिकत आहे. केवढा मूर्खपणा आहे. त्या लहान मुलावरती केवढा स्ट्रेस तो. होय ना. आणि तुम्हाला ते मॉडर्न वाटते, ते डेटा सायन्सेस या कसं शिकावं हेच त्याला शिकवलेलं नाही आहे. आणि जो तो व्यक्ती येतोय आणि सिलेबस धाड 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 डोक्यावर टाकून जातोय. ते संपलं की बाहेर जाऊन ट्युशनमध्ये पण तेच होत आहे, मग ऑनलाईन क्लासेसमध्ये होते. जगणार केव्हा ती मुलं? हे सगळं आमच्या वेळेला नव्हतं खरं. आम्ही काय धड्ड झालो नाही. आम्ही शिकलो कारण आम्हाला शिकायचं कसं हे काही लोकांनी शिकवलं. ह्यांना शिकायला कुठे येते? ह्यांना पोर्शनच्या बाहेरचं काहीच येत नाही. आजभर 10% 20% मुलांचं भलं होत, पण त्यात शिक्षकांचा भाग किती असतो? ती चांगलीच होती ना मुलं. 10% 20% जे टॉपर लोक असतात ती चांगलीच होती. मधली जी लोक आहेत त्यांचं काय 50-60% वाले जे आहेत. आणि ही माझ्या मते शिक्षणात 50-60% लोक आहेत. जे 50% आणि 60%च्या मध्ये 60-65 काय असेल ते इथं 60%. तुमचं काय जिन झी ते 60% मध्ये आहे. त्यांची कुणाला काळजी आहे? कुणाला नाही. हा विचार करून बरीच वर्ष चालू होतं, चालू करूया. मग म्हटलं होऊन जाऊ देत. आणि हे स्ट्रॅटमनचा जन्म झाला. स्ट्रॅटमन हा ट्रेनिंग प्रोग्राम नाही आहे. स्ट्रॅटमन हा मेंटरिंग प्रोग्राम म्हणतो, मार्गदर्शक. मी त्या मुलांचं मार्गदर्शन करतो, कान पकडून काम करून घेतो. मी टीचर नाही आहे, मी प्रोफेसर नाही आहे, मी मास्तर आहे. आणि मास्तरांसारखं बरोबर मी कान पकडून मुलांकडनं काम करून घेतो. पण शिकताना मी त्यांच्याबरोबर बसून एक विद्यार्थ्यासारखंच बसून शिकतो. स्ट्रॅटमॅनमध्ये लेक्चर नसतात, स्ट्रॅटमॅनमध्ये चर्चा असतात. प्रत्येक व्यक्ती आपली बाजू मांडत असते. बाजू मांडता मांडता शिकत शिकत आपली बाजू अधिक मजबूत करत जात असते. कुठलेही माझे स्टुडंट काय तर घेऊन आले तर पहिल्यांदाच मी त्यांना टिक मारू व्हेरी गुड देत नाही. ते व्हेरी गुड मिळवायसाठी कष्ट करायला लागतात. ते आणलेल्या सगळ्या आयडिया त्यांच्या परत पाठवल्या की ते परत जाऊन त्याच्यावरती अभ्यास करतात आणि परत येतात आणि परत पाठवतो आणि परत येतात. जोपर्यंत त्यांच्या मनात ती आयडिया भक्कमरित्या बसत नाही तोपर्यंत त्यांना परत पाठवणं. कारण शिकणं हे शेवटच्या उत्तरात नाही आहे. तुम्ही शेवटच्या उत्तराकडे कसं आलाय ह्याच्यात शिक्षण आहे. बरोबर. हे आपण विसरायलोय. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न जास्त झाल्यापासनं शेवटच्या उत्तरालाच महत्त्व आलं. आमच्या वेळेला मधल्या स्टेप्सलाच जास्त मार्क होते. शेवटचं उत्तर थोडं 1 दशमलग्नी चुकलं तर काय झालेलं नसायचं. बरोबर.
त्या स्टेप्सना मार्क दिले त्या जायचे. स्टेप्सनाच मार्क दिले जायचे, कारण ते स्टेप्सच महत्वाचे आहेत. ते शेवटचं स्टेप जर बरोबर असले आणि शेवटचं उत्तर चुकलं तर ते त्या दिवशीची चूक आहे. त्या दिवशीच्या त्या क्षणाच्या चुकीवरती विद्यार्थ्यांचा अंदाज घेऊ नका. त्या दिवशी तिथपर्यंत ती व्यक्ती कशी पोचले, शेवटचं चुकलं जरी असलं तर माझ्या मते तो प्रोसेस जो आहे, ती क्रिया जी आहे ती महत्वाची आहे. बरोबर. हे शिक्षणात परत आणायचे आणि मुलांना कुठे तर वाटून द्यायचं की मला तुझी काळजी आहे, मला तुझ्या फीजवरती लक्ष नाही आहे, मला तुझी काळजी आहे. आणि ह्याच्यामध्ये दिवस नाही, रात्र नाही, काही नाही, सातत्याने काम सुरू असतं. आणि मुलांना पण आता सावकाशतेची जाणीव व्हायला लागले, ते पण रिस्पॉन्ड करायला लागले. अच्छा. त्यामुळे शनिवारची आमची सेशन मजा असते हो. ऑफिशियल सेशन 1 तासाची असायला पाहिजे, जाते 2.5-3 तास. गप्पा मारता मारता शिक्षण होतं आणि वेगवेगळे विषय चालू असतात. इंजिनिअरिंगवाले त्यांचं बोलत असतात आणि कुठलं सायन्सवाले त्यांचं बोलत असतात. असं सगळं मिक्स करून सगळेजण बसून मस्त शिकत असतो, एकामेकाकडनं शिकतो. मला पण छान बरं वाटतं, नंतर खूप शिक्षण झालं असं आज. मग याच्यामध्ये सर कोण पार्टिसिपेट करू शकतं? कुठलीही व्यक्ती. आम्ही सध्या रिस्ट्रिक्शन ठेवलंय की फायनल किंवा प्री फायनल इयरला असलेली. बर. फायनलवाल्यांसाठी का, तर त्यांची जी गरज आहे ती अर्जंट आहे. त्यांना 1 वर्षांनी नोकरी शोधायला जे लोक जाणार आहे, तर त्यांना प्रिफरन्स यासाठी दिलेला आहे की त्यांच्याकडे वेळ कमी आहे म्हणून त्यांना प्रिफरन्स आहे. बरोबर. पण कोणी प्री फायनलवाली पण येऊ शकतात, खरं बघितलं तर फर्स्ट इयरवाली पण येऊ शकतात. मला ह्याचं संख्याबळ वाढवायचं आहे. 100, 200, 300, 400 विद्यार्थी असे एंगेज पाहिजेत शिकण्यामध्ये. एवढी मजा येते मग ते एकमेकाकडनं शिकण्यामध्ये. आणि खरं तिथं खूप छान चालू असतं. म्हणजे आता सावकाश त्यांना ते मी काय करायला बघवलं त्यांना सावकाश समजायला तेव्हापासून खूपच छान अनुभव असतो. म्हणजे सध्या आमच्याकडे 16 मुलं आहेत. ती 16 मुलं बसून 16 लोक एकत्र बसून शिकायचं ठरवले तर काय होऊ शकते की नाही, तसं वातावरण तिकडं तयार व्हायलंय. आणि मला खूप मजा येते. त्या दिवशी रात्री झोपायला गेलं की छान झोप लागते की आज असं काही तर छान झालं. कारण मी सगळे शिक्षणात ह्या चुका केल्यात हो. आम्ही ग्रॅज्युएट झालो. आता मी सायन्सचा ग्रॅज्युएट आहे. मला सायन्स किती येतं मला माहिती आहे. बरं, बाकीच्या बऱ्याचशा लोकांपेक्षा मला बरंच जास्त येतं, पण मलाच माहिती की मला किती येतं. समजलं? मलाच माहिती आहे मला काय. म्हणजे ग्रॅज्युएशनला आपण जो कागद बनवलाय की नाही, ती चुकीची गोष्ट आहे. अच्छा. ग्रॅज्युएशन ही भावना आहे. मी ग्रॅज्युएट झालो असं तुम्हाला वाटायला पाहिजे, कारण मला तो विषय येतोय त्यामुळे मी ग्रॅज्युएट झालो. बरोबर. मी सायन्सचा ग्रॅज्युएट झालो, खरं मला इंग्रजी चांगलं येतंय, तर खरं मी इंग्रजीचा ग्रॅज्युएट आहे. सायन्सचा माझ्याकडे फक्त कागद आहे. तो कागद मिळवायसाठी जे करायला लागलं ते मी केलं. पण आपल्याला अभिमान त्या इंग्रजीचा नसतोच, आपल्याला त्या कागदाचाच अभिमान असतो, कारण ते दाखवायसाठी असतं. पण जे दाखवायसाठी असतं ते आयुष्यभर पुरत नाही. जे खरं असतं तेच पुरणार आहे ना. नक्कीच. आता मी सायन्स शिकलो, मला सायन्स समजतंय, अजूनही समजतंय, मार्क चांगले मिळाले, सगळं ठीक आहे. माझं पूर्ण आयुष्य भाषेवरती चालू आहे हो. तर मी नेमका कशाचा ग्रॅज्युएट आहे? पेपर माझ्याकडे सायन्सचा आहे, कॉलेजला रँक सगळं आहे, युनिव्हर्सिटीला रँक सगळं आहे, पण मी नेमका ग्रॅज्युएट कशाचा आहे? भाषा, नेटवर्किंग, नाती जुळवणे जे म्हणतात, आणि परिस्थिती समजून घेऊन त्याच्यावरती काय ते त्यातनं मार्ग काढणे वगैरे सगळं, या गोष्टी छान जमतात. ह्या गोष्टी मी कधीच शिकल्या नाही, कारण माझ्याकडे कागद तो नाहीच आहे. बरोबर. व दुसरी गोष्ट, मला सगळेच विषय आवडतात. मग मी तो कागदवाला ग्रॅज्युएट कसा झालो? मला सगळेच विषय आवडतात. पण असे सगळे विषय आवडणारे लोकांचीच गरज पुढे लागणार आहे. मी कागद घेऊन आलो म्हटलं तर कुणीही विचारणार नाही. लोक जग कुठे चाललंय हे विसरतात आणि ॲडव्हर्टाईज कसली चालले ह्याच्याकडे लक्ष देतात. बरोबर. हे जर आम्ही बदलू शकलो, लोकांना असं जर आम्ही विचार करायला लावू शकलो, तर आमचं काम झालं. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय नेमकं असं नवीन शिकायला भेटणार आहे? नवीन काय शिकवतच नाही मी. बरं. त्यांना जे शिकायचं तेच शिकवतो. फक्त ह्यामध्ये कसं आहे की फक्त मी शिकवत नाही, कारण मला विषय सगळे कुठनं येणार. बरं, बेळगावातले अनेक व्यावसायिक लोक आहेत, कारखाने ज्यांचे आहेत किंवा एंटरप्रेन्युअर नवीन त्यांनी स्वतःचे एंटरप्राइज काढलेले आहेत, ती सगळी लोक आमच्याबरोबर आहेत. ती येऊन या लोकांना सल्ला द्यायला तयार आहेत. आमची मुलं तिकडे जातात, ती लोक माझ्या घरी येऊन आमच्या सेशनमध्ये येऊन बसून
भाग घेऊन त्यांच्याशी चर्चा करतात. असं बोलत बोलत त्या व्यक्तीला नेमकं कळतंय की काय करायचंय. बरोबर. म्हणजे एका व्यक्तीला नोकरी घेण्यासाठी काय करावं याचे एक 12 पॉईंट आहेत. त्याची लिस्ट आम्ही काढलेली आहे. अच्छा. तर पहिल्या दिवशी आम्ही त्या मुलांना त्या 12 पॉईंटमध्ये स्कोर करायला लावतो. ओके. त्यामध्ये तुमचं मजा असते. पहिल्यांदा स्कोर करायला लावलो तर लोकांना कमी स्कोर आवडत नाही तो. मग म्हटल्यावर स्वतःला थोडा वरचढ असा स्कोर देतात. आणि मग नंतर मी प्रत्येक पॉईंट त्यांना समजून सांगतो. मग ते प्रत्येक पॉईंट समजून सांगितल्यावर तो स्कोर जवळजवळ निम्मा होतो. कारण ते जे पॉईंट्स आहेत त्याचा अर्थ पण माहीत नाही. ग्रॅज्युएशनला म्हणजे ह्या मुलांचं चांगलं वाईट काही म्हणत नाही मी, पण ग्रॅज्युएशनला आलेल्या मुलांना दिलेले इन्स्ट्रक्शन्स समजू नये हे किती दुर्दैव आहे. मग तुम्हाला हे करायचं हे मी तुम्हाला सांगितलं तर सांगता सांगता तुम्हाला लगेच समजायला पाहिजे ना. होय ना. बरं समजलं नाही तर तुम्ही विचारायला पाहिजे ना. बरोबर. कोण करतंय? साध्या भाषेत सांगितलेल्या साध्या गोष्टी लोकांना समजत नाहीत आणि ते ग्रॅज्युएट होतात. मग गोष्टी कशा सुधारणार या देशामध्ये सांगा मला. तर ती क्वेश्चनर आल्या देतो. मग त्या 12 पॉईंट आहेत. मग मुलांना कळते की या 12 पॉईंट भरून काढायसाठी आपल्याला काय करायचंय. मग त्यांना ते वाढवायसाठी ते करायचं, हा पॉईंट चांगला स्ट्रॉंग करायसाठी हे करायचं हे मार्गदर्शन होतं. आणि मग प्रत्येक व्यक्ती आपल्यावर त्या एका पॉईंटवरती काम करत जाते. आठवड्याला 12 पैकी 5 पॉईंटवरती 6 पॉईंटवरती जरी सातत्याने एका व्यक्तीने काम केलं वर्षभरात तरी खूप फरक पडतो. आणि ही मुलं तर एकत्र काम करतात त्यामुळे आणखीन फरक पडतो. मग हे जे तुमचं ट्रेनिंग म्हणा किंवा हा जो उपक्रम तुम्ही आता स्टार्ट केलाय तो ऑनलाईन चालू असतो की ऑफलाईन? हा ऑफलाईन आहे. ऑफलाईन आहे कारण समोर बसून शिकवण्यात जी मजा असते की नाही ऑनलाईन मध्ये नाही. त्यामुळे हा ऑफलाईन आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या पाठीवर थोपटून आपण चांगलं केलं म्हणतो किंवा चेष्टेवारी एखादा फटका देऊन त्याला ये काय चाललंय म्हणतो की नाही, त्यात शिक्षण आहे. नक्कीच. ते ऑनलाईन मध्ये येत नाही. आणि ऑनलाईन शिक्षण कुणाला जमतं माहिती आहे, जे हे वरचे 10-20% मुलं असतात ना, जे जात्यात अकॅडमिकली स्ट्रॉंग आहेत त्यांना ऑनलाईन जमून जातं. बाकीच्यांना जमणं शक्य नाही. कितीही काहीही कुणीही प्रयत्न करू दे. अच्छा. जमणं शक्य नाही. मग आता याच्या अंतर्गत सर आणखीन काय काय त्यांना शिकवलं जाणार आहे किंवा कसा ट्रेन करणार आहोत आपण एखादा विद्यार्थी? आम्ही भाषेवरती भर देतो. बरं. कम्युनिकेशन स्किल्सवरती भर देतो. ते मुलांना शिकवतो. बरं, भाषा इंग्रजीबद्दल आम्ही बोलत असलो तरी इन जनरल सगळ्या भाषातनं व्यवस्थित बोलायला यायला पाहिजे, संवाद साधायला यायला पाहिजे. आपलं जे क्षेत्र आहे अभ्यासाचं त्या क्षेत्रातली अधिकतम माहिती त्या व्यक्तीला असावी. त्या क्षेत्रामध्ये आठवड्याला काय बदल होत आहेत, नवीन घडामोडी काय आहेत ह्याच्याबद्दल त्या विद्यार्थ्याला किंवा ज्याला शिकायचं त्याला माहिती असावी. आपल्याला जे ज्ञान त्या क्षेत्रात मिळाल्यावरती त्या ज्ञानाने आपण समाजातले काही प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो, समाजातले म्हणा किंवा घरातले म्हणा, तर आपलं ज्ञान तिथं अप्लाय करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आणि त्याचाच बहुतेक जमलं तर त्याचाच एक व्यवसाय बनवणे ह्या दृष्टिकोनातनं पण त्यांना गोष्टी शिकवल्या जातात. 4 लोकांबरोबर काम करायला शिकवलं जातं. सातत्याने काम करायला शिकवलं जातं. डिसिप्लिन, प्रचंड प्रमाणात डिसिप्लिन शिकवला जातो. बर. आता मी समाजामध्ये जर सांगितलं की मी तुमच्या ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, मुलांना वागायला जर शिकवलं ना तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या पण होऊन जातात. पण मी बाहेर जाऊन सांगितलं मुलांना की मी तुमच्या मुलांना वागायला शिकवतोय म्हटलं तर कोण येणार आहे? आम्ही जर म्हटलं की आम्ही एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग वगैरे असं काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे अशी मोठी नावं आपण वापरली तर एकंदर शेवटी काय हो, मी तुमच्या मुलाला नीट वागायला शिकवलं तर बाकी सगळ्या गोष्टी. नीट वागायला म्हणजे काय, लोकांबरोबर नीट वागणे, घरच्यांबरोबर नीट वागणे, आपल्या विषयाबरोबर नीट वागणे आणि स्वतःबरोबर नीट वागणे. या 4 गोष्टी शिकवल्या तर बाकी गोष्टी कशाला शिकवायला. जबाबदारी जर आपण मुलाला शिकवू शकलो तर त्या व्यक्तीला शिकवायला कशाला लागतं. जबाबदारी ज्याला येते तो आपल्या पण जाऊन शिकतो. काही मिळत नसलं तो शोधून काढतो. बसत नाही ना, कारण त्याला ती शिकायची इच्छा तीव्र असते ना. हे आम्ही करून घेतो मुलांकडनं. PUCचे विद्यार्थी इकडं येऊ शकतात आणि डिग्रीचे सुद्धा? फक्त डिग्रीचे. PUC नाही अजून त्या लेवलचं अजून चालू केलं नाही. PUC मध्ये मारामारी असते हो. लोकांना वाटते की नीट आणि JEE दिलं नाही तर आयुष्य संपलं, असं आपण समाजामध्ये तयार करून ठेवलं. लोकांना वाटतं नीट JEE मध्ये किंवा CET मध्ये मुलाचा स्कोर आला नाही तर मुलगा धड्ड. खूप चुकीची गोष्ट आहे. माझा एक स्टुडंट आहे, एवढा अप्रतिम विद्यार्थी आहे, त्याला परीक्षा आवडत
नाहीत. हम्म. त्याला परीक्षा अजिबात आवडत नाही. बर. त्याला ज्ञान आहे, त्याला कामं करायला येतात, हम्म. शिकून गोष्टी करायला येतात, परीक्षा आवडत नाहीत. हम्म. मी विचार करतो की मला जेव्हा 70% 80% त्या काळातले हम्म. पडत होते, आता 90-95 पडतात. 90-95ला आमच्या वेळेला देऊळ बांधले असते. ज्या व्यक्तीला 90-95 10वीला पडत बरोबर त्यांना इंग्लिशमध्ये 100पैकी 100 असतात. हो, हा. आम्हाला कायम वाटायचं की इंग्लिशमध्ये 100पैकी 100 शेक्सपियर सोडून कुणालाही पडू शकत नाही म्हणून. तर ह्यांनी ते सगळंच बदलून टाकलंय. पण मला माहिती आहे आता मला किती मार्क पडले आणि तो विषय मला किती होता मला माहिती आहे ना. हम्म. त्याच्यावरनं मुलाची जजमेंट लावणे फार चुकीचं आहे. BSc BA BCom कोर्सेस हे काय करायचं ह्याच्याबद्दल बोलणे फार चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला तो विषयच समजला नाही, तुम्हाला तो प्रांतच समजला नाही. हम्म. माझ्याकडे काही इंजिनिअरिंगची मुलं होती ट्रेनिंगला, आणि एकदा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी त्यांना फॅक्टरीमध्ये हे कुठे सुरुवात झाली याची सांगतो. हे आधी होती आधीपासून मनात, पण हे सुरुवात कशी झाली सांगतो तुम्हाला. यात 2 टप्प्यांनी सुरुवात झाली. तर ही मुलं माझ्याकडे होती, इंटर्नशिपला बेळगावला आली होती दुसऱ्या गावाहून, आणि त्यांना कारखान्यामध्ये मी सेट करून दिलं होतं, आणि 3 दिवस ती मुलं गायब झाली. कारखानदाराचा मला फोन की मुलं कुठे गेली. कारण मुलं म्हणजे अलीकडे बेळगावला आले की गोव्याला जाणं असं चालू असते. मुलं गेली कुठं म्हटलं मला माहित नाही. त्याने मला पण सांगितलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी फोन केला आणि बोलून घेतलं. म्हटलं मला न सांगता कुठे गेला होता. तर आम्ही परीक्षेला गेलो होतो. कुठल्या परीक्षेला गेलो होतो. पहिली गोष्ट न सांगता गेले होते, ही चूक. हे वागणं शिकवण आहे. दुसरी गोष्ट कुठे गेला होता, परीक्षेला गेलो होतो. बरं चला ठीक. कुठल्या परीक्षेला गेलो, रेल्वे बोर्डाच्या परीक्षेला गेलो. अच्छा. रेल्वे बोर्डाच्या परीक्षेला काय रेल्वेमध्ये इंजिनियरची रिक्वायरमेंट काय नाही सर, TC पोस्टसाठी अप्लाय करायला गेलो. म्हटलं TC पोस्टसाठी अप्लाय करायला क्वालिफिकेशन काय लागतं, ग्रॅज्युएशन लागतं. मग इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन तुम्ही वर्षाला साधारण 1 लाख किंवा 1.25 लाख जरी धरला तर 5 लाख रुपये खर्च केला. 5 लाख रुपये खर्च केल्यावर तुम्ही TC पोस्टसाठी एलिजिबल झाला. त्या काळामध्ये BAची फीस 12,000 रुपये होते. बरोबर. 12 त्रिक 36,000 मध्ये होणाऱ्या कामासाठी तुम्ही 5 लाख रुपये खर्च केला. केवढा मूर्खपणा आहे. होय ना. त्यांनी उत्तर मला खूप छान दिलं. हे आता तुम्ही मला सांगितलं सर, खेड्यात आम्हाला हे कोण सांगणार. बरोबर. म्हणजे मार्गदर्शकाची गरज केवढी तीव्र आहे, आणि जेन्युइन खरा असा मार्गदर्शक. बरोबर. कमर्शियल नसावं. कमर्शियल नाही. म्हणजे मी तुला इंजिनिअरिंगला जा म्हणून सांगतो कारण तुला इंजिनिअरिंगला पाठवल्यावर मला कमिशन मिळतं, किंवा त्या ट्युशनला पाठवल्यावर हा मार्गदर्शक नव्हे. ज्याला खरं तुझ्या भविष्याची काळजी आहे तो मार्गदर्शक. म्हणून तो मार्गदर्शक आहे, तो कन्सल्टंट नाही आहे, तो मेंटॉर आहे. मग हे इथनं सुरुवात झाली. अच्छा. पहिला टप्पा. दुसरा टप्पा, माझ्या घरासमोर काही इंजिनिअरिंगची मुलं खेळत होती. म्हणजे विचार केला ह्यांना येतंय किती. म्हटलं बाहेर पडून त्यांच्याशी बोललो. मग मला कळालं की त्यांना किती येते. मग तेवढं झाल्यावरती म्हटलं चालू करूया. तर माझ्या घरासमोर राहणारी 2 मुलं आतमध्ये घेतलेली आहेत ट्रेनिंगमध्ये. त्यांना मी काय फारसा आवडत नाही. कारण प्रॉब्लेम कसा होतो माझ्यासारख्या माणसाचा की मी तुमचं आयुष्य कसं तुम्ही सध्या जगताय ते बदलायला होतो. हा बदल कुणाला आवडत नाही. बरोबर. मी म्हणतो तुम्हाला की 10 दिवसाचा गणपती नसतो, 2च दिवसाचा गणपती असतो. आगमन आणि विसर्जन. हे लोक 10 दिवस गणपतीची सुट्टी देऊन गावाला जातात. तुम्हाला परवडतंय काय. तुम्ही वर्षाला 1.5, 2, 3 लाख रुपये खर्च करणार. 1.5 लाख रुपये तुम्ही खर्च केला म्हणजे तुमचे दिवसाला 500 रुपयाचं मीटर चालू आहे. दिवसाला 500 रुपयाचं मीटर चालू असताना तुम्ही एवढे दिवस सुट्टी कशी घेता. गणेश पण तुम्हाला माफ करेल पण तुमचं भविष्य तुम्हाला माफ करणार नाही ना. हे कोण सांगणार. त्यासाठी हे स्ट्रॅटमनचा जन्म झाला. बरोबर. कठीण आहे, खूप कठीण आहे. मुलांना खूप त्रास होतो रुटीन बदलायला. सगळे पार्टीला गेले असताना तू जायचं नाही का, तुझं काम झालं नाही. जबाबदारी शिकवली नाही तर मग बाकी ग्रॅज्युएशन घेऊन काय करायचं. ग्रॅज्युएट म्हणजे कुठली व्यक्ती. ग्रॅज्युएट एक अशी व्यक्ती जी जबाबदारीने एखादं कार्य करू शकते, त्याला ग्रॅज्युएट म्हणतात. त्या कार्याला निगडीत एक विषय असतो. मग आपण म्हणतो हा कॉमर्सचा ग्रॅज्युएट, हा आर्ट्सचा ग्रॅज्युएट, हा सायन्सचा ग्रॅज्युएट. पण तुम्ही मला सांगा आयुष्यामध्ये सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स वेगळं करून परवडतं का. हे सगळे विषय कुठे ना कुठे एका चौकात तुम्हाला भेटतातच. होय होय होय. आर्ट्सवाले म्हणू शकतात का मला पर्सेंटेज येत नाही कॅल्क्युलेशन कारण मी सायन्स शिकलो नाही म्हणून. सायन्सवाले म्हणू शकतात का मला पत्र लिहायला येत नाही कारण मी सायन्स शिकलोय म्हणून. तर हे सगळे विषय कुठतर भेटतातच हो चौकात. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे सुशिक्षित लोक अजून डॉक्टरकडे जाऊन आल्यावरती
तांबडी गोळी, पांढरी गोळी, अर्धी गोळी, गुलाबी औषध. मी मी अशा या गोष्टी बोलल्या की लोकांना लक्ष द्या ना. सोपी गोष्ट असते, लक्ष द्यायचा प्रश्न असतो. लक्ष देणे ही सवय असते. बरोबर. हो. लक्ष देण्याची जर आपण सवय लोकांना करून दिली तर ती लागते. एक मॅनेजर ती व्यक्ती असते, आपल्याकडे मॅनेजर सापडतच नाहीत. एक मॅनेजर ती व्यक्ती असते जी तिकडे थांबल्यावर त्या व्यक्तीला दिसते की बाबा काय चुकलंय. 4 गोष्टी बघितल्यावर कुठे काय चुकते कळालं तो मॅनेजर. आता मॅनेजरच कन्फ्यूज असल्यावर काय करणार. होय ना, समजूनच येणार नाही. हा, तो इफ एव्हरीबडी इज फॉलोअर, लीडर कोण होणार. आपल्याकडे फॉलोअर आहेत, लीडरच नाही आहेत. जबाबदारी कोण घेणार म्हटल्यावर तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन अनाऊन्स करा. जनरली काय होतं सांगतो, हे IIT वगैरे मोठ्या कॉलेजेसमध्ये जिथं वेगळी मुलं जातात ती सोडा, पण सर्वसाधारण कॉलेजमध्ये तुम्ही गेला आणि म्हटलं ही जबाबदारी कोण घेणार, कोण हातवर करते, कोणी नाही करत. कोणी करत नाही. मी कशाला, कोणी करत नाही. ते सोडा, शिक्षक किती जण हातवर करतात, कोणी नाही करत. आधी तेवढा व्याप आहे त्यात आणि कुठे गळ्यात मारून घेऊन होतात. लोकांना जर जबाबदारी घ्यायचीच तयारी नसली तर मग समाज चांगला कसा होणार. शिक्षण चांगलं झालं नाही तर समाज कसा चांगला होणार. होय ना. 2% बजेट आपलं फक्त शिक्षणामध्ये आपण घालत असलो तर समाज कसा चांगला होणार. मग तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, तुमचं काय काय वाटेल ते आणा. जोपर्यंत शिक्षण चांगलं होत नाही तोपर्यंत काही सुधारणा शक्य नाही. आणि शिक्षण सुधारायचं असलं तर लोक सुधारायला पाहिजेत. आणि लोक जर सुधारायचे असले तर लोकसुधारामध्ये सुधारलेल्या लोकांनी उतरायला पाहिजे. बरोबर. मग सर, आता हा जो उपक्रम आपला सुरू आहे त्याचं कसं आहे शेड्यूल, म्हणजे आता कोण भाग घेऊ शकतं किंवा कोण पार्टिसिपेट करू शकतं याच्यामध्ये ते तर सांगितलं, पण कधी असतात त्याचे क्लासेस किंवा आणखीन काही ह्याच्या क्लास फॉर्मॅलिटीज? दर शनिवारी असतो. बर. हा 4:15 वाजता असतो. वेळेवर असतो. वेळ उशीर झाला तर दंड आहे. थोडे दिवस दंड लावायला लागतो म्हटल्यावरती लोक शाणे होतात, नाही तर होत नाहीत. मग ते सगळे दंडाचे जमलेले पैसे घेऊन आम्ही एक चिरमुरे पार्टी करणार आहे असं ठरवलेलं आहे सर्वसंमतीने. मग तो साधारण 1-2 तास चालतो. पण आठवड्यात मध्ये मध्ये मुलं येऊन भेटून जात असतात. फोनवरती चालू असते, व्हॉट्सॲपवरती सर्व प्रकारे शिक्षण चालू असते. त्यांना खूप जाणीव या गोष्टीची करून दिली जाते की बाबा पुढे समजा AI प्रचलित झालं तर पुढच्या येणाऱ्या वेळात नोकरीचं स्वरूपच बदलून जाणार आहे. ते आल्यावरती ज्या 30 ते 40% नोकऱ्या जातील तेव्हा तुमचं काय होईल, तेव्हा उभं राहण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्यासाठी कुठले स्किल तुम्ही डेव्हलप केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींची पण दीर्घ चर्चा होते. याच्यावरती पण विचार केला जातो. नुसतं बसून अरे AI येणार मग नोकऱ्या जाणार, किती वाईट. शेवटी मी म्हणतो ना की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आर्टिफिशियलच आहे. त्याला इंटेलिजन्सने मात द्यायलाच पाहिजे. तो ह्युमन इंटेलिजन्स आहे. बोलताना मी म्हणून जातो, कभी मत भूलो बाप बाप होता है. त्याचा जन्म कुणी केला, आम्ही त्याला जन्माला कुणी घातला, आम्हीच घातला. हो ना. यातनं मार्ग काढायला यायला पाहिजे. विचार त्या दृष्टीने लोकांचा व्हायला पाहिजे. जग बदलेल तेव्हा आपण त्यात कसं फिट होऊ ह्याचा विचार व्हायला पाहिजे. कालच एक फोन आला होता, सर तुमचं पोस्टर बघितलं. म्हटलं हां. मग दुसरा प्रश्न, सर हे खरं आहे का खोटं आहे. म्हटलं का. नाही तिकडे तुम्ही फ्री ट्रेनिंग म्हणून दिलंय. अच्छा. म्हणजे आम्ही मोफत काय तर चांगली गोष्ट करू शकतो हे लोकांना पटत नाही. मला सगळेजण म्हणतात फी चार्ज कर रे, नाहीतर मग लोक येत नाहीत. मला सिद्ध करून दाखवायचं आहे की उद्देश जर व्यवस्थित असला तर लोक येतात. बरोबर. त्यांचा तुमच्यावर विश्वास असला तर लोक येतात. नुसतं फी जास्त आहे झालेला आहे सोडा, जेवढी चांगली फी तेवढे चांगले क्लास, अशा पण गोष्टी आहेत. फुकट कोणी शिकवू नका सगळे सांगतात मला. ती एक अक्कल मला आजपर्यंत जमली नाही. कुठली गोष्ट फुकट करू नको. मला बरं वाटते ना, मी त्यातनं काय कमवतो हे त्याचा अंदाज तुम्हाला कुठे आहे. तुम्हाला वाटत असेल हा एक दिवस थोड्याला 2.5 तास ते काम करतो आणि त्यातनं त्याला 1 रुपये मिळत, मग त्यातनं मला काय मिळतं हे मला माहिती आहे ना. पण लोकांना समजत नाही हे गणित. पण ज्या लोकांना हे गणित समजतच नाही ते आपल्या मुलांना काय वेगळं गणित शिकवणार हो. बरोबर. कामातला आनंद हे काय शिकवणार मुलांना. शिकण्यातला आनंद हे काय शिकवणार मुलांना. यांचा आनंद म्हणजे पैसा कमवणे, पैसा खर्च करणे, पैसा कमवणे, पैसा खर्च करणे, खर्च केल्यावर कमी झाला म्हणून आणि पैसा कमवणे आणि खर्च करणे. काय राहिलंय दुसरं आयुष्यामध्ये सांगा. होय ना. माझ्यामुळे 25 लोक शिकले ह्यात आनंद आहे. त्यांच्याबरोबर मी बसून शिकलो ह्याच्यामध्ये आनंद आहे.
माझ्याबद्दल जगाचं किंवा त्या मुलांचं तरी मत काय झालं ह्याच्यामध्ये पण आनंद आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. आणि आपण जे हे बोलतो ना, समाज बदलायला पाहिजे, समाज बदलायला पाहिजे, ह्याच्यामध्ये कुठे तर माझा पण हातभार लागला, हा आनंद आहे. नक्कीच. आणि हे आनंद जेव्हा येतात तेव्हा घरी जाऊन माणूस शांतपणे झोपू शकतो. बरोबर. कारण कुणीही कुठलाही प्रश्न विचारला तरी त्या माणसाकडे उत्तर असतं. ह्याला कशाचाही अशा व्यक्तीला कशाचाही आश्रय घ्यायला लागत नाही. मला सण लागत नाहीत, मला देवळात जायला लागत नाही, मला गुरु लागत नाही, मला काही लागत नाही. माझ्या कार्यामध्ये जे मला आनंद मिळतो ते मला आणि कुणीही शिकवू शकत नाही. आता स्ट्रॅटमॅनचं काम झालं आणि ग्रीन सेवेची प्रकृती झाली, बस झाली की आणि काय पाहिजे. आणि काय कमवणार माणूस आयुष्यामध्ये. बरोबर. हा जो आनंद आहे, जोपर्यंत आपण लोकांना शिकवत नाही तोपर्यंत जग सुधारणारच नाही हो. जोपर्यंत मोठी व्यक्ती मोठ्या बंगल्यावरनं ओळखली जाते तोपर्यंत जग सुधारणार नाही. जोपर्यंत चांगली व्यक्ती चांगले कपडे घालणारी व्यक्ती आहे तोपर्यंत जग सुधारणार नाही. पण सध्या तर तेच आहे. त्यांचे आदर्श बघा कोण आहे. एकही कमी कमवणारा माणूस कुणाचा आदर्श आहे का बघा, दाखवा मला. एक दाखवा जिथं शाळेत शिकवतात ह्या व्यक्तीने आयुष्यभरात काही कमवलं नाही, हा तुमचा आदर्श पाहिजे. कारण त्यांनी भरपूर काय काय कमवलं, काय कमवलं त्याची यादी जी आहे की नाही तुमच्या यादीपेक्षा वेगळी आहे. नक्कीच. तोपर्यंत समाज कसं सुधारणार, नाही सुधारणार. एक व्यक्ती काय करू शकतो सगळे म्हणतात, पण मला मस्ती आले ना त्याचं काय करायचं. पण आपण हेही म्हणतो की सुरुवात ही आपल्यापासून केली पाहिजे, निदान सुरुवात तरी केली पाहिजे, म्हणजे मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल दिसून येईल. आणि नवीन पिढी आहे ना, परवा जो दंगा झाला जिनझी वगैरे, हा नवीन पिढीमध्ये हिंमत आहे. हो हो हो. कारण परिस्थितीमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांना व्यवस्थित समजतात. पूर्वीसारखे लपलेले नसतात. हे सगळं सोशल मीडिया वगैरे मुळे ह्यांच्यामध्ये ताकद आहे समाज बदलण्याची. आम्ही त्यांचा वापर कसा करून घेतो याच्यावर आहे. वापरपेक्षा आपण त्यांच्याबरोबर जोडून काम कसं करतो. आम्ही ग्रीन सेव्हर्स असो किंवा स्ट्रॅटमॅन असो, हे शेवटी ह्या पिढीचीच लोक चालवणार आहेत. मी किती दिवस चालवणार, होय ना. पण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आणि मग हे तू घे बाबा, हे तू घे बाबा आणि पुढे चालव, कारण ह्यातनं जगाचं भलं होणार आहे. एवढं मी करू शकलो तर माझं काम झालं हो. नक्कीच. तेव्हा माझी टीम सगळी यंगस्टरची आहे स्ट्रॅटमॅनला, सगळी यंग मुलं आहेत. छान. खूपच आगळा वेगळा उपक्रम तुम्ही हाती घेतलाय आणि तो सुरूही झालाय. त्याला नक्कीच आमच्या वेणुध्वनीच्या पूर्ण टीमच्या शुभेच्छा आहेत. आणि कायमच तुम्ही एक नवीन संकल्पना घेऊन उतरत असता, त्यालाही सलाम आहे आमचा. आणि तुम्ही आज आला तिकडं आणि कार्यक्रमाच्या शेवटी एक मेसेज देऊन आपण आपल्या लिस्नरना कार्यक्रम थांबूया. ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना मार्ग मिळतो. स्ट्रॅटमॅन हा एक मार्ग आहे बेळगावातला, आणखीन अनेक मार्ग असतील. पण फायनल इयर, प्री फायनल इयर किंवा कुणालाही ज्याला शिकायचं त्यांनी आमच्याकडे यावं. कारण तुमचं पुढे जाऊन काय होणार आहे त्यात आम्हाला खूप इंटरेस्ट आहे. आम्हाला ती आमची जबाबदारी वाटते. आणि आम्हाला हे मोठं करायचं, कुणाला घेऊन, तुम्हालाच घेऊन मोठं करायचं. कशाला नोकऱ्या शोधत फिरताय, हेच मोठं करा ना. करायला काम भरपूर पडलेलं आहे. तर या शनिवार म्हणजे नुसतं शनिवार नसतं, या आमच्याबरोबर बसा, सगळे मिळून शिकूया आणि जबाबदारी घेऊया. कारण जबाबदारी घेतल्याशिवाय या देशाचं आणि जगाचं काही होणार नाही. नक्कीच. थँक्यू सो मच सर, या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. नमस्कार. हा होता आजचा विशेष कार्यक्रम, जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. समीर मजली सर आपल्यासोबत होते, जे ग्रीन सेव्हियर्सचे संस्थापक आहेत. त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय, स्ट्रॅटमेन म्हणजेच स्ट्रॅटेजिक मेंटोरिंग सोल्युशन्स. याबद्दल त्यांच्याकडून आजच्या भागात आपण ऐकलेलं आहे. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.